नमस्कार मित्र. वृक्ष माझी आई, वृक्ष माझा पिता, वृक्ष माझी बहीण, वृक्ष माझी लेकरे, वृक्ष माझा मित्र, असा आयुष्यभर मनामध्ये भाव जपणारे. त्याचप्रमाणे एखादा जर झाड तोडायला लागला तर त्या झाड तोडणाऱ्याला तुझ्या मुलाचा गळाही असाच चिरणार का रे, असा रोकडा सवाल करणारे. तुकारामाच्या अभंगातील खऱ्या अर्थानं वृक्षवल्लींचा सोयरा असं ज्यांचं वर्णन करावं असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे विश्वेश्वर दत्त सकलानी होते. उत्तराखंडमधील टिहरी जिल्हा, त्या जिल्ह्यामधील सकलाना तालुका, त्या सकलाना तालुक्यामध्ये पुजार नावाचं एक छोटंसं गाव. या पुजार गावामध्ये सकलानी कुटुंब राहत होतं. त्यांच्या कुटुंबामध्ये 4 पिढ्या अगोदर कोणीतरी लग्नामध्ये हुंडा म्हणून 100 देवदाराची झाडं दिली आणि या सकलानी कुटुंबांचं झाडावरचं प्रेम त्यावेळेसपासून सुरू झालं. जवळपास 4 पिढ्यांचा वारसा हा झाडावर प्रेम करण्याचा, झाडं लावण्याचा, झाडं जगवण्याचा विश्वेश्वर दत्त सकलानी यांना मिळाला होता. विश्वेश्वर दत्त सकलानी यांच्यामध्ये असं हे वंश परंपरागत वृक्षप्रेम आलं. साधारणपणे वयाच्या 8व्या वर्षापासून ते झाडं लावायला लागले. त्यांच्या आजोबा झाडं लावत असताना विश्वेश्वर दत्त त्यांच्याबरोबर जायचे. झाडासाठी खड्डा कसा घ्यायचा, रोप कसं लावायचं याचं सगळं बाळकडू विश्वेश्वर दत्त यांना त्यांच्या आजोबाकडून मिळालं. त्यांचे काकाही झाडं लावत असत. काकांच्याकडून झाडं लावण्यासाठी कोणती रोपं लावायची, कशा पद्धतीची रोपं लावण्यासाठी निवडायची याचं ज्ञान विश्वेश्वर दत्त सकलानी यांना मिळालं. साधारणतः उत्तराखंडच्या भागामध्ये ओक, देवधर, पांगिरा, बिहुल अशी पसरट पानाची झाडं लावावीत हे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालं. अशी पसरट पानांची झाडं लावण्यापाठीमागे ही झाडं लवकर वाढतात, लवकर सावली देतात, त्याचबरोबर त्या भागातील लोकांना कुटीरोद्योगासाठी पानं, लाकूड हे मिळवून देतात, हे महत्वाचं तत्व होतं. झाड लावले नाही तर विश्वेश्वर दत्त सकलानी यांना झोप यायची नाही. झाडं लावण्याचा हा बालपणापासूनचा सुरू झालेला सिलसिला अगदी त्यांच्या निधनापर्यंत कायम राहिला. अर्थातच शेवटच्या कालखंडामध्ये त्यांना अंधत्व आलं आणि त्यामुळं झाडं लावण्यामध्ये खंड पडला. मात्र त्यांचं झाडावरचं प्रेम हे तसंच राहिलेलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार माणसाच्या आयुष्यामध्ये 3 महत्वाचे प्रसंग येतात. पहिला प्रसंग असतो तो जन्माचा, दुसरा प्रसंग असतो लग्नाचा आणि तिसरा प्रसंग असतो मृत्यूचा. जन्म आणि लग्न हे आनंदाचे सोहळे, तर मृत्यू हा तसा दुःखाचा सोहळा. या सुखदुःखाच्या खेळामध्ये माणसानं झाडं लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. निसर्गामध्ये मानवाने हस्तक्षेप केलाय. निसर्गाचं संतुलन हे केवळ आणि केवळ माणूसच बिघडवतो. त्यामुळे झाडं लावण्याची आणि ती जगवण्याची, टिकवण्याची संपूर्ण जबाबदारी माणसाची आहे असं ते म्हणत असत. झाडं लावण्याचं त्यांना इतकं वेळ लागलं की आपण लग्न करायचंय हेही ते विसरून गेले. मात्र घरच्यांनी त्यांना लग्न करण्यासाठी आग्रह धरला आणि अखेर त्यांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्यांना मुलंही झाली, मुलं मोठी झाली आणि मुलीचं लग्नही ठरलं. ज्या दिवशी मुलीचं लग्न होतं त्या दिवशी इकडे लग्नाची सगळी लगबग चाललेली आहे, लग्नाची वेळ जवळ येत चालली आहे आणि विश्वेश्वर दत्त सकलानी मात्र जवळच्या टेकडीवरती झाडं लावत बसलेले आहेत. इतका हा झाडवेडा माणूस. दररोज झाड लावल्याशिवाय यांना झोप यायची नाही. एक तरी झाड लावलंच पाहिजे, त्याच्याशिवाय अन्नाचा घासही त्यांच्या पोटात उतरत नसे. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व जवळपास 50 लाखापेक्षा जास्त झाडं लावणारं ठरलं. अशीच झाडं लावत असताना 1948 साली टिहरी संस्थान भारतामध्ये विलीन व्हावं यासाठी मोठं आंदोलन उभं राहिलेलं होतं आणि या आंदोलनामध्ये त्यांचे बंधू नागेंद्र दत्त सकलानी यांचं निधन झालं. टिहरी संस्थानांच्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना मृत्यू आला. आपल्या या शहीद झालेल्या भावाची आणि त्याच्या मित्राची आठवण राहावी म्हणून त्यांनी एक वन निर्माण करण्याचं ठरवलं आणि नागेश्वर दत्त सकलानी स्मृतिवन असं त्यांनी एक मोठं जंगल तयार केलं. त्यानंतर त्यांच्या पत्नीचं निधन झालं
आणि पत्नीच्या नावाने पण त्यांनी एक स्मृतिवन तयार केलं. त्यानंतर ते अनेक लोकांना अशा प्रकारे जन्म आणि मृत्यू या 2 वेळेस अशी वन निर्माण करण्याचा सल्ला द्यायला लागले. अर्थातच पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर घरच्यांनी त्यांना दुसरं लग्न करण्याचा आग्रह धरला आणि त्यांनी दुसरं लग्न केलंय. योगायोगानं ही दुसरी पत्नी ही झाडवेडी निघाली. आपल्या नवऱ्याच्या झाडं लावण्याच्या या उद्योगात ती कायम त्यांना साथ द्यायची. नवरा जी झाडं लावायचा प्रयत्न करत होता त्याच्यामध्ये मनोमन सहभागी होत होती. असं मिळून या दाम्पत्यानं आजूबाजूच्या परिसरात, तेही टिहरी भागामध्ये 50 लाखापेक्षा जास्त झाडं लावली. ही झाडं लावण्याचं काम हे पवित्र काम असलं, समाजासाठी उपयोगाचं असलं, पर्यावरणाच्या हिताचं असलं, तरी सुद्धा समाजातील अनेक घटकांना हे खटकत होतं. त्यांनी सकलानी कुटुंबाचा ही जमीन लाटण्यासाठीचा प्रयत्न आहे असं समजून त्यांना खूप विरोध करायला सुरुवात केली. मात्र या दाम्पत्यानं त्यांना समजावून सांगितलं की यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही. ही झाडं जे आहेत त्या झाडापासून आम्ही कुठला फायदाही घेत नाही, उलट आपल्या भागातल्या लोकांना त्यापासून वेगवेगळे उद्योग करता येतात, त्यांच्या कुटीरोद्योगातून त्यांना पैसे मिळतात. आणि हे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनीही त्यांना विरोध करणं सोडून दिलं. असे दिवस जात होते आणि यांचं झाडं लावण्याचं काम हे सातत्यानं सुरू होतं. साधारणपणे 1200 हेक्टर क्षेत्रावरती या कुटुंबानं झाडं लावली. जिथे जंगल तिथं पाणी हे सूत्र विश्वेश्वर दत्त सकलानी यांना माहीत असावं. त्यांनी त्या भागामध्ये लावलेल्या झाडांच्यामुळं पाण्याची मोठ्या प्रमाणात सुबत्ता निर्माण झाली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पिण्यासाठी, शेतीसाठी पाण्याची कोणतीही कमतरता भासेनाशी झाली. त्यातच त्यांनी यमुना नदीची उपनदी तुंस या नदीचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं आणि त्यामध्ये विश्वेश्वर दत्त सकलानी हे कृतिशील राहिले. त्यांनी खूप मोठं काम केलं आणि ह्या नदीचं पुनरुज्जीवनासाठी केलेले प्रयत्न आणि तिच्या उगमाच्या भागामध्ये लावलेली झाडं यामुळं खऱ्या अर्थानं पुनरुज्जीवन सुद्धा झालं. पहाटे 5ला उठायचं, टिकाव आणि फावडं घेऊन निघायचं आणि जंगलामध्ये, टेकडीवरती, मोकळ्या जागेवरती जाऊन झाडं लावण्यासाठी खड्डे खोदायचं. हे त्यांचं काम सातत्यानं चालू होतं. असंच एकदा झाड लावण्यासाठी खड्डा खोदत असताना टिकावाने दगड उडाला आणि त्यांच्या डोळ्याला इजा पोचली. ही इजा पोचली तरी त्यांनी झाड लावण्याचं काम काही सोडलं नाही. पुढेही अनेक वर्ष ते झाडं लावत होते. या झाडे लावण्याच्या कामामध्ये ते इतके रममान झाले की त्याच्यातच ते आपला आनंद शोधत होते. ते म्हणतात, 3 किलोची कुदळ हे माझं पेन आहे. 3 किलोची कुदळ हे माझं पेन आहे. जमीन माझं पुस्तक आहे. झाडाचं शरीर म्हणजे पुस्तकाची पानं आहेत. झाडाची फांद्या हे शब्द आहेत. पाने ही स्वर आणि व्यंजने आहेत. कुदळीच्या पेनाने मी लिहित जातो आणि माझं पुस्तक बनवत जातो. आयुष्यभर अशी वेगवेगळी पुस्तकं लिहिण्याचा प्रयत्न करत त्यांनी 50 लाखापेक्षा जास्त झाडं लावली. त्यांना एकूण 9 अपत्य होती. त्यातील एक जण राज्यपाल महोदयांचे स्वीय सहाय्यकही होते. सगळीच मुलं चांगल्या पदावरती, चांगल्या ठिकाणी काम करतायत. हे सगळं जे आहे ते मी झाडं लावण्याचं जे काम केलं त्याचं फळ आहे असं ते म्हणतात. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणतात, मला 9 नाही 50 लाख 9 मुलं आहेत. म्हणजे प्रत्येक झाडाला ते स्वतःचं मूल मानत होते. झाड तोडणाऱ्याला तो तुझ्या मुलाचा गळाही असाच कापणार का, असा रोकडा सवाल करणं, तो करण्याचा अधिकार विश्वेश्वर दत्त सकलानी यांना त्यामुळेच प्राप्त झालेला होता. या त्यांच्या कार्याची दखल अखेर सरकारने घेतली आणि त्यांना प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार दिला. प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार मिळाल्यानंतर उत्तराखंडमधील, आजचं उत्तराखंडमधील वन विभागाला जाग आली आणि वन विभागाने सरकारी जागेवर, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जागेवर झाडं लावली म्हणून त्यांच्यावर खटला सुद्धा दाखल केला. अखेर काही लोकांनी, म्हणजे पंडित विद्यासागर नावाच्या साहित्यिकांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली आणि ते सर्व खटले मागं घ्यायला लावले. मात्र
विश्वेश्वर दत्त सकलानी यांनी केलेल्या या कार्याची त्यांना तशीही बक्षिसी मिळाली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी अनेक झाडांची कत्तल होत असताना त्या थांबवल्या, झाडं लावली, झाडं जगवली, झाडं टिकवली, घनदाट जंगल टिहरी भागामध्ये तयार केलं. आणि असं हे कार्य करणारे विश्वेश्वर दत्त सकलानी 2 जून 1922 पासून त्यांच्या जन्मापासून वृक्षप्रेमाच्या परिवारात वाढत राहिले. 8 वर्षाचे असल्यापासून ते झाडं लावायला लागले आणि त्यानंतर त्यांचं निधन होईपर्यंत म्हणजे 18 जानेवारी 2019 पर्यंत झाडावर निरंतर प्रेम करत राहिले. असा हा वृक्षांचा मित्र, वृक्षांचा सखा, वृक्षांचा सोयरा 2019 साली आपल्यामधून निघून गेला. पण टिहरी भागामध्ये घनदाट जंगलाची, जवळपास 1200 हेक्टरवरील जंगलाची भेट देऊ. अर्थातच असं ऐकिवात येतं, अशा बातम्या येतात की त्यांनी लावलेल्या झाडांच्या मधून निर्माण झालेल्या जंगलांची कत्तल आता काही ठिकाणी सुरू झालेली आहे. ते जंगल तोडलं जातं. मात्र समाजातल्या प्रत्येक घटकानं त्यांनी दिलेल्या संदेशानुसार जन्म, लग्न आणि मृत्यू या 3 महत्त्वाच्या प्रसंगामध्ये एक झाड लावून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करण्याची गरज आहे. हा त्यांचा संदेश आपण मनामध्ये घेतला, मनामध्ये रुजवला आणि त्याच्यातून थोडीफार का होईना आपण कृती करायला सुरुवात केली तर पर्यावरण रक्षणाच्या कार्यामध्ये आपण लावलेला हा मोठा हातभार ठरू शकतो. एक झाड लावून काय होणार असा विचार करण्यापेक्षा मी झाड लावलं तर होणार असा विचार करून पर्यावरणाकडे पाहण्याची गरज आहे. झाडं लावण्याची, झाडं जगवण्याची, झाडं टिकवण्याची गरज आहे. आपण विश्वेश्वर दत्त सकलानी यांचा हा वसा वारसा काही अंशी का होईना स्वीकारूया, तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद.